नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात नारायण ज शेळके यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला ऐकूयात नारायण ज शेळके लिखित सांज सोबती. काका, आता तुम्ही तुमच्याबद्दल काय ठरवलं आहे आणि ठरवलं नसेल तर ते ठरवायला हवं. पुतणी विमल माधवरावांना विचारत होती. अगं विमल, कशाबद्दल तू मला विचारतीयस हे मला समजतच नाही आहे. आणि काय ठरवायचं आहे? माझं सध्या चाललंय ते ठीक चाललंय. दादा वहिनी गेल्यापासनं एकटं राहण्याची सवय झाली आहे मला. शिवाय माझं काय गं, एकटा जीव सदाशिव. मग आत्ता तू मला जे विचारतीयस ते कुठल्या उद्देशानं हे मला समजलेलं नाही आहे. माधवरावांच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. काका, पप्पांनी हे दोनही फ्लॅट त्यांच्या पश्चात मला दिले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. विमल मुद्द्यावर येत म्हणाली. अगं मग बरोबरच आहे ना. अगं तू त्यांची एकुलती एक मुलगी आहेस. नाहीतरी वारसा हक्कानं ते तुझेच आहेत फ्लॅट्स. मी जरी वसंतदादाचा धाकटा भाऊ असलो तरी मी ब्रह्मचारी असल्यामुळे जरी त्यातला एक माझ्या नावावर केला असता तरी तो तुलाच मिळाला असता. तेव्हा पुन्हा पुन्हा ट्रान्सफर आणि कागदपत्रांचा घोळ टाळण्यासाठी वसंतदादानं जे केलं ते योग्यच आहे. काकांना नेमकं कसं समजून सांगावं हे विमलला समजेना. जन्मल्यापासून ती काकांच्या सहवासात होती. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळली होती. लहानाची मोठी झाली आणि आज हा कटुता आणणारा विषय काढणं तिच्या जीवावर आलं होतं. तिचा पती प्रभाकरच्या बंगला बांधण्याच्या हट्टापायी हे दोन्ही फ्लॅट विकण्याची पाळी तिच्यावर आली होती. त्याच्या दृष्टीनं हा व्यवहार होता, कारण काकांची कुठलीच नैतिक किंवा भावनिक जबाबदारी त्याच्यावर नव्हती. वसंतराव आणि माधवराव हे दोघे सख्खे भाऊ. वडील लहानपणीच अपघातात वारल्यामुळे आणि वसंतराव घरात मोठा असल्यामुळे आई आणि माधवची जबाबदारी वसंतावर येऊन पडली. वसंतराव आणि आई यांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करून कुटुंबाचा गाडा ओढला. आई लोकांच्याकडे स्वयंपाकाची कामं करायची तर वसंतराव सकाळी दुधाच्या पिशव्या आणि वर्तमानपत्र टाकायचा. दिवसभर छोटी मोठी कामं करून रात्र प्रशालीत शिकायचा. पण या जीवन संघर्षाची झळ त्यांनी माधवरावाला लागू दिली नाही. दिवसामागून दिवस जात होते. वसंतराव पदवीधर होऊन सरकारी खात्यात नोकरीला लागले. माधव मात्र अभ्यासेतर गोष्टीत आघाडीवर असायचा. पुस्तकातला किडा होण्यापेक्षा मैदानावरचा घोडा होणं त्याला जास्त आवडायचं. त्यामुळे कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल ह्या गटात तो हमखास असायचा आणि त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय सामन्यांमध्ये खेळायचा. NCC ट्रेकिंग, श्रमदान शिबिरं, संकटग्रस्तांचे मदत कॅम्प या ठिकाणी तो आघाडीवर असायचा. त्यामुळे तो पदवीधर होऊ शकला नाही आणि कुठे नोकरी टिकवूही शकला नाही. देशात केव्हाही एखादी आपत्ती ओढवली म्हणजे भूकंप, महापूर किंवा त्सुनामीसारखी संकटं कोसळली की माधव नोकरी सोडून तिकडे धाव घेत असे आणि त्याची नोकरी सुटत असे. वसंताचं माधववर खूप प्रेम होतं. त्याचा हा सेवाभावी गुण त्याला फार आवडायचा. त्याच्या या निस्वार्थ सेवेचं त्याला कौतुक वाटत असे. पण तरीसुद्धा त्यांनी स्वतःसाठी जगावं, कुठेतरी स्थिर व्हावं, लग्न करावं आणि हे करत असताना जमेल तशी समाजसेवा करावी असं त्यांना वाटायचं. मध्यंतरीच्या काळात आईचंही निधन झालं. पण मालतीच्या आगमनानं घरातली आईची जागा भरून निघाली. मालतीशी विवाह करण्यापूर्वी वसंतानं तिला स्पष्ट कल्पना दिली. मी माझ्या भावाला म्हणजे माधवला माझ्यापासून दूर करणार नाही. त्याच्या बंधुत्वाबरोबर पालकत्वाची जबाबदारी माझ्यावर आहे. शिवाय त्याच्याकडनं कुठलीही अपेक्षा करता कामा नये आणि त्याच्यावर कुठलीही बंधनं असता कामा नयेत. आणि मालतीनी सुद्धा या गोष्टी आनंदाने मान्य केल्यामुळे माधवमुळे घरात भांडण किंवा कलह निर्माण झालाच नाही कधी. माधवच्या सेवाभावी वृत्तीचा फायदा मालतीला पदोपदी झाला.
विमल लहानपणापासून त्याच्याच अंगाखांद्यावर लहानाची मोठी झाली. ज्यावेळी तो रिकामा असे त्यावेळी तिला शाळेत पोचवणं आणणं, संस्कार वर्ग, पोहण्याचा क्लास, ड्रॉइंगचा क्लास, ह्या गोष्टीत माधवचं प्रोत्साहन आणि पुढाकार असायचा. मालतीकडून माधवनं सर्व प्रकारचा स्वयंपाकही शिकून घेतला होता. त्यामुळे मालती परगावी जाताना निश्चिंत असे. माधवच्या या कामसू आणि हरहुन्नरीपणामुळे सगळ्यांना तो आवडायचा. त्यामुळे मालतीचं भाऊजी भाऊजी तर विमलचं काका काका हे ऐकून माधवला धन्य वाटत असे. श्रीराम सीतेप्रमाणे तो स्वतः लक्ष्मण होऊन त्यांची सेवा करायचा. या कुटुंबाचे आपण अविभाज्य घटक असून या कुटुंबाच्या भल्यासाठी जपणं आणि दुःख समजून घेऊन ती शिरावर घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं तो मानत होता. दिवसामागून दिवस जात होते. विमल आता लग्नाची झाली होती. तिच्यासाठी वरसंशोधन चालू होतं. विमल आता आपल्याला सोडून परक्याची होणार या कल्पनेनं माधवच्या पोटात कालवाकालव व्हायची. पण आपल्या विमलचा विवाह कसा धूमधडाक्यात झाला पाहिजे म्हणून झपाटल्यासारखा काम करणारा माधव पाहिला म्हणजे त्या दोन रूपातला विरोधाभास बघून कौतुकच वाटायचं. विमलचा विवाह थाटात पार पडला आणि तिला वाटे लावताना माधवला आपले अश्रू थोपवता आले नाहीत. वाढत्या वयामुळे आणि सासरा ही उपाधी मिळाल्यामुळे माधवचे माधवराव केव्हा झाले हे समजलंच नाही. सगळ्यांचा केंद्रबिंदू, सगळ्यांना बांधून ठेवणारी आणि घरातलं मूर्तिमंत चैतन्य विमल ती घरातून निघून गेल्यामुळे प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची आणि वेगळेपणाची जाणीव व्हायला लागली. त्यात वसंतराव निवृत्त झाले आणि घड्याळाला गती देणारी नोकरीच संपल्यामुळे कितीही वाजले तरी फरक पडत नव्हता. घराला एक प्रकारची मरगळ आली होती. भाऊजी, तुम्ही विवाह केला असता तर घरात करती मुलं आणि नातवंड खेळली असती आणि हे आत्ताचं कंटाळवाणं जीणं वाट्याला आलं नसतं. मालती वहिनी म्हणाल्या. वहिनी, मी असा संन्यस्त आणि भटक्या जमातीचा, त्यातून बेकार. कोण लग्न करेल का माझ्याशी? अहो, का करणार नाही? समाजसेवकांची लग्न झाली नाहीत का? समाजसेवकांनी लग्न करू नये असं बंधन आहे का? एखाद्या समाजसेविकेशी विवाह करायचा म्हणजे प्रश्न मिटला असता. वहिनी हसत हसत म्हणाल्या. वहिनी, समाजाचा संसार आणि घरचा संसार या दोन्ही गोष्टी आपल्याला जमल्या नसत्या. मी एक सामान्य कुवतीचा आणि एकसुरी माणूस आहे, त्यामुळे लग्नाचा विचार नाही. संसार आणि सौख्य मी तुम्हा दोघांच्या मायेच्या सावलीत अनुभवतोय. प्रत्येक गोष्टीला काळ हे औषध असतं. विमल सुखात होती. अधूनमधून माहेरी येऊन चैतन्य शिंपडून जात होती. त्याच ओलाव्यावर ही तिघं आयुष्य कंठत होती. त्यात वहिनी आजारी पडल्या, अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. पुढे लिव्हर प्रॉब्लेम सुरू झाला, कॉम्प्लिकेशन्स वाढत गेल्या आणि त्यात वहिनींचं निधन झालं. माधवरावांना पुन्हा पोरकेपणाची जाणीव झाली तर वसंतराव खचले. त्यांची जगण्याची उमेदच संपली आणि कालांतरानं त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यात त्यांचा अंत झाला. आता मात्र माधवरावांची अवस्था शोचनीय झाली. वयाच्या 65ला त्यांच्या वाट्याला अनाथपण आलं. अधांतरी पण अशाश्वत जीवन आलं. आयुष्यभर दुसऱ्याचा विचार करता करता कधीतरी स्वतःचा विचार करायला हवा होता आणि ती वेळ आता या वयात आली. विमल त्यांच्या खाण्यापिण्यासाठी थोडीफार रक्कम देत असे. स्वावलंबन आणि काटकसर त्यातून त्यांचं कसं तरी भागत असे. अलीकडे माधवरावांना एकांतवास हा वनवास वाटत होता. कोणासाठी जगण्यात आणि कोणासाठी काही करण्यात जो आनंद आणि आत्मिक समाधान मिळतं ते आपण आपल्यासाठी करण्यात नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. म्हणून ते अलीकडे आश्रय या वृद्धाश्रमात वृद्धांची सेवा करण्याच्या उद्देशानं जायला लागले. त्यांना पुस्तकं पुरवणं, वाचून दाखवणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, हाताला धरून फिरवून आणणं ही कामं श्रमदानाच्या भावनेतनं ते करायला लागले. माधवराव सुद्धा ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे आश्रमातल्या वृद्धांना ते जवळचे वाटायला लागले.
विमलनी आज विचारलेल्या प्रश्नामुळे ते अचंबित झाले. शिवाय तिच्या बोलण्यात आलेल्या तुमचं तुम्ही काय ठरवलंय ह्या वाक्यामुळे ते व्यथित झाले. दादा, वहिनी आणि मी आमच्यात आमचं तुमचं असा भेद कधीच नव्हता. जे होतं ते आमचं आपलं असं आपण समजत होतो. आज विमलचा बदललेला आवाज ऐकून त्यांना दुःखही झालं. माधव काका, आम्ही हे दोन्ही फ्लॅट विकलेत म्हणून म्हणते तुम्ही तुमचं काय ठरवलंय. विमल, तू हे दोन्ही फ्लॅट विकलेस? पण विकण्यापूर्वी तू मला एका शब्दानेही विचारलं नाहीस. आपला काका कुठे राहील, कुठे जाईल याचा विचारही तुझ्या मनाला शिवला नाही का ग? माधवरावांच्या आवाजात कंप जाणवत होता. त्यात काय विचारायचं आहे? या 8 खोल्यांच्या जोड फ्लॅटमध्ये तुम्ही एकटे राहता. आज या फ्लॅटची किंमत 40 लाख आहे. प्रभाकरच्या दृष्टीनं ही डेड इन्व्हेस्टमेंट आहे. कुठेतरी एखादी खोली घ्या, कुणाकडे तरी पेइंग गेस्ट म्हणून राहा, नाही तर कॉट बेसिसवर राहा. त्यासाठी येणारा खर्च मी देईन. विमल बेफिकीरपणे म्हणाली. त्यापेक्षा काका तुम्ही माझ्याजवळ राहा, नाहीतर तुमच्याशिवाय मला आहे कोण? तुम्ही मला वडिलांच्या ठिकाणी आहात. आपण एकत्र राहू. या वयात तुम्हाला माझ्या आधाराची गरज आहे काका. काका, आत्तापर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप केलं, आता तुमची सेवा करण्याची संधी मला द्या. असं म्हणण्याच्या ऐवजी स्वतःच्या आयुष्यातून शेपटीला धरून उंदीर बाहेर फेकावा त्याप्रमाणे मला फेकतीये. मुळासकट उपटलेल्या झाडासारखी त्यांची अवस्था झाली. अगं, ज्या ठिकाणी स्वतःच्या वृद्ध आईबापाला सांभाळायला कोणी तयार नाही तिथे मला कोण सांभाळणार? त्यापेक्षा मी आपला वृद्धाश्रमात दाखल होतो. ठीक आहे, त्याची काय फी असेल ती मी भरीन. आणि मग माधवराव आश्रयच्या आश्रयाला आले. माधवराव आता 24 तास आश्रमात असल्यामुळे आश्रमातल्या वृद्धांना आनंद होणं स्वाभाविक होतं. आश्रय वृद्धाश्रम हा गावाच्या बाहेर मुख्य रस्त्यापासून आत शांत आणि एकांत वातावरणात बांधलेला होता. एकरापेक्षाही जास्त जागा असल्यामुळे मुख्य इमारतीच्या 4ही बाजूला प्रशस्त मोकळी जागा होती. विविध रंगांच्या पानाफुलांनी गार्डन विकसित केलेलं होतं. मधूनमधून हिरवीगार लॉन, बाजूला फुलझाडांची किनार, लॉनमधून फिरण्यासाठी फरसबंद रस्ते, कंपाऊंडच्या आतल्या बाजूला पण समांतर फिरण्यासाठी ट्रॅक, बाजूला बसण्यासाठी ठराविक अंतरावर बाग, मधूनमधून लाईटचं डेकोरेटिव्ह खांब, आश्रमाच्या 4ही बाजूला व्हरांडे आणि ओळीनं मांडलेले बेंचेस की तिथं बसल्या बसल्या बागेचं सृष्टी सौंदर्य निहाळत्या यावं, जेणेकरून वृद्धांना आपल्या जीवनातल्या कटुप्रसंगांचा विसर पडावा आणि त्यांचं चित्त प्रसन्न राहावं. हा उद्देश सफल झालेला होता. माधवराव रोज सकाळी 6 वाजता उठत, हलकासा व्यायाम करून मॉर्निंग वॉकला बाहेर पडत. हा त्यांचा रोजचा परिपाठ होता. त्याप्रमाणे आजही ते बाहेर पडले होते. वातावरणात गारठा होता. वृद्ध मंडळी एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वेटर, मफलर, माकड टोपी, शाल या आयुधांच्या सहाय्यानं बंदोबस्तात बाहेर पडलेली होती. काही जण काठीच्या तर काही आजीच्या आधारानं चालत होते, तर काही बाकावर बसून पूर्व आयुष्य उलगडून दाखवत होते. एकूण काय त्या सुप्रभातीचं वातावरण उत्साहवर्धक वाटत होतं. आई ग, एक अस्पष्ट किंकाळी माधवरावांच्या कानावर आली. त्यांच्या मागे काही अंतरावर ट्रॅकवर गौरवर्णी स्थूल बांध्याची, डोळ्याला नाजूक सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेली वृद्धा बसलेली दिसली. तिने तिचा उजवा पाय हातानं गच्च धरून ठेवला होता आणि होणाऱ्या वेदना कमी करण्याचा ती प्रयत्न करत होती. काय झालं मॅडम? आपल्याला फार लागलं नाही ना? म्हणजे ठेच लागली का पाय मुरगळला? माधवराव तिच्या जवळ येत म्हणाले. एका वाक्यात अनेक प्रश्न विचारणाऱ्याकडे त्याही अवस्थेत त्यांनी बघितलं. तर एक गव्हाळ रंगाचा, पांढऱ्या झुपकेदार मिशा आणि मागे फिरवलेले पांढरे कुरळे केस असलेला एक वृद्ध आपली चौकशी करत असलेला त्यांना दिसला. त्यांनी त्या गृहस्थाला आश्रमात बऱ्याच वेळा पाहिलं होतं, पण ओळख नव्हती. अहो, पायाला एकदम वात आलाय आणि अलीकडे नेहमीच असंच होतं, पण आज चालताना चालला त्यामुळे पाय मुरगळला.
त्या कण्हत म्हणाल्या, तुमची हरकत नसेल तर मी पाहू का? अहो, हरकत कसली या वयात? वेदना असह्य झाल्यात तेव्हा पहिल्यांदा काय करायचे ते करा. माधवरावांनी त्यांना हाताचा आधार देऊन बाजूच्या बाकावर बसवलं. खाली बसून त्यांनी तो दुखरा पाय हातात घेतला आणि चारही बाजूला हलकेच हलवला. शिरेवर शिर चढली असेल म्हणून तो विशिष्ट पद्धतीनं चोळला. अपेक्षेप्रमाणे त्यांच्या वेदना कमी झाल्या. मी आपले आभारी आहे. आता बरं वाटतंय मला. तुम्ही देवासारखे वेळेवर धावून आलात. तुम्हाला या मसाजशास्त्राची माहिती दिसतीये, नाहीतर एवढं सराईतपणे हे कोणाला जमलंच नसतं. मॅडम, कॉलेज जीवनापासून प्रथमोपचार, रक्तदान, संकटग्रस्तांची शिबिरं अटेंड करणं हे सगळं केलं आहे मी आणि डॉक्टरांच्या हाताखाली सुद्धा काम केलं आहे. बघून बघून थोडंफार शिकलो आहे. नशीबवान आहात तुम्ही. बाहेरच्या जगात वावरल्यामुळे तुमचं क्षितिज विस्तारलेलं आहे, त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थानं जगताय. नाही तर आम्ही रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःभोवती पाश आवळत आतच गुदमरून मारायचो. त्यामुळे सामान्य माणसाचं सामान्य जीवन, आणि तेही परावलंबी, अशाश्वत, अनिश्चित आणि अशांत. त्यांची व्यथा त्यांच्या शब्दातनं प्रकट होत होती. बरं मॅडम, मी तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत सोडायला येतो. चला. आधाराची आवश्यकता आहे का? नाही, प्लीज नको. आता बरी आहे मी. अहो, आता आधाराशिवाय जगण्याची सवय करायला हवी. आज तुम्ही आधार दिलात, उद्या परवा कोण आधार देईल? हक्काची आणि रक्ताची नाती जिथे नाकारतात, झिडकारतात, तिथे कोण कोणाच्या आयुष्याला पुरेल? हे असंच चालायचं म्हणून तर आपल्यासाठी वृद्धाश्रम संस्था निर्माण झाली. मॅडमच्या बोलण्यात नैराश्य पाझरत होतं. चला, या विषयावर आपण नंतर बोलूयात, असं म्हणून माधवरावांनी तो विषय तिथेच थांबवला आणि ते त्यांच्या रूमपर्यंत सोडायला गेले. बरं मॅडम, काळजी घ्या. काही हवं असेल तर रूममध्ये मागून घ्या. संध्याकाळी मी तुमच्याकरता आयोडेक्स आणि वेदनाशामक गोळ्या आणतो. असं म्हणून माधवराव आपल्या रूमकडे गेले. मॅडमवर ही वेळ का यावी हा विचार माधवरावांच्या मनात सारखा डोकावत होता. काय असेल ते असो, आयुष्याच्या 65 वर्षात सार्वजनिक क्षेत्रात काम करताना आपल्या संपर्कात असंख्य स्त्रिया आल्या, पण कुणाबद्दलही अशी आपुलकी, हुरहुर, काळजी वाटली नाही. मॅडमच्या बोलण्यात नैराश्य, असहाय्यता, दुःखाची झाक जाणवत होती. मॅडम या अतिशय भावनाप्रधान, हळव्या आणि भित्र्या वाटत होत्या. तुडुंब गर्दीत चुकलेल्या लहान मुलासारख्या त्या भासत होत्या. त्या सुखवस्तू आणि सुशिक्षित दिसत होत्या. त्या नोकरीत मोठ्या हुद्द्यावरनं निवृत्त झालेल्या असाव्यात असं त्यांच्या व्यक्तिमत्वावरनं दिसत होतं. पण त्यांच्यावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ का यावी हे समजत नव्हतं. काय मॅडम, काय म्हणतोय तुमचा पाय? मॉर्निंग वॉकवरून येता येता माधवराव म्हणाले. कालच्यापेक्षा आज जरा बरा आहे. मॅडम सावरून बसत म्हणाल्या. या ना, आत या. मी आयोडेक्सची बाटली आणली आहे. गरम पाण्यानं शेकून त्यावर हळुवारपणे हे चोळा, म्हणजे बरं वाटेल. अहो, एवढे चोचले पुरवायला हे काही माझं माहेर नाही. गरम पाणी, पिशवी, हे इथे कसं शक्य आहे? नाही, त्याची काळजी करू नका तुम्ही. मी कॅन्टीनमधनं गरम पाणी आणतो आणि मऊ कॉटननं शेकूयात. असं म्हणून माधवराव मॅडमला बोलायची संधी न देता कॅन्टीनकडे पळाले. आपल्याहीपेक्षा वयानं मोठे असलेले, आपल्याच स्थितीत असलेले, पण त्यांची प्रसन्न वृत्ती आणि उत्साह बघून मॅडमला स्वतःची कीव करावीशी वाटली. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मॅडमच्या मनात विचारचक्र सुरू होतं. नको नको म्हणत असताना माधवरावांनी त्यांचा पाय गरम पाण्यानं आणि मऊ फडक्यानं शेकला. हळुवार हातानं आयोडेक्स चोळलं. आयुष्यात एवढी आपुलकी आणि प्रेम त्या पहिल्यांदा अनुभवत होत्या. मनुष्याला जीवनामध्ये नात्याच्या गुंत्यांपेक्षा आणि पैशाच्या राशीपेक्षा आपुलकी आणि आधाराची आवश्यकता असते. त्याशिवाय वृद्धापकाळ सुखाचा होणार नाही याची जाणीव त्यांना झाली. आज हवेत थोडा गारठा होता. डोक्याला रुमाल, अंगात स्वेटर आणि अंगावर शाल अशा बंदोबस्तात समोरून येणाऱ्या मॅडम दिसल्या. त्यांच्या चालीवरनं त्यांचा पाय बरा झाला असावा असं वाटत होतं. नमस्कार मॅडम,
बरं आहात ना? तुम्ही सकाळी सकाळी भेटलात, खूप आनंद झाला. कुठलंही दुःख हे हट्टी मुलासारखं असतं. त्याला कुरवळून घ्यायला फार आवडतं, पण आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की ते आपोआप सरळ होतं. खरं आहे तुम्ही म्हणता ते. खोलीत बसून बसून उभं घाला. म्हटलं जवळ का होईना फिरून यावं. पायाचं म्हणाल तर त्याची कुरकूर आता सध्या तरी थांबली आहे. आता या वयात आपल्या गाड्या उतारायला लागलेल्या असतात. इतर पार्टबरोबर ब्रेक लायनर झिजलेले असतात. कितीही ब्रेक दाबला तरी गाडी थांबतीये थोडीच. केव्हा तरी कुठेतरी धडकून शेवट हा व्हायचाच. मॅडम बाजूच्या बाकावर टेकत म्हणाल्या, मॅडम कित्येक आजार शारीरिकपेक्षा मानसिक असतात किंवा मानसिकतेतून निर्माण होतात. मॅडम तुम्ही निगेटिव्ह थिंकिंग सोडा. भूतकाळ पुसता येत नसला तरी त्याच्यावर पडदा टाकता येतो. भविष्यकाळात डोकवायचा प्रयत्न करू नका, कारण तो कोणाच्या हातात नसतो. वर्तमान काळ सुखाचा कसा करता येईल, उरलेलं आयुष्य एन्जॉय कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे. इच्छा तशी फळं, दृष्टी तशी सृष्टी या म्हणी आहेत. इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर मनुष्य वाळवंटात सुद्धा नंदनवन फुलवू शकतो. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या रूपानं माझ्यासमोर उभं आहे. मॅडम हसत हसत म्हणाल्या, अहो पण प्रत्येकाला ते शक्य होईल असं नाही ना. मॅडम माझा तो स्थायी भाव आहे. त्यासाठी मी वेगळं असं काही करत नाही. पण मॅडम मला तुमचा पूर्व इतिहास माहिती नाही आणि माहिती असण्याचं काही कारणही नाही. तो तुमचा सर्वस्वी खाजगी विषय आहे. पण तरीही मनात सारखा विचार येतोय की तुम्ही वृद्धाश्रमात कशा. माधवरावांनी त्यांना सतावत असलेला प्रश्न मॅडमच्या पुढे टाकला. तुमचा मॉर्निंग वॉक झाला असेल तर आपण थोडा वेळ इथे बसूया. अहो पर्सनल लाईफला एक विशिष्ट वय असतं. वयाच्या वृद्धीबरोबर पर्सनल लाईफचा शेवट होत असतो. वयाबरोबर स्वावलंबनातनं परावलंबित्व येतं आणि मग त्याचं लाईफ सार्वजनिक होऊन जातं. कर्त्याचा नाकर्ता झाला की त्याच्यापुढे त्याचं कर्म उभं राहतं आणि मग ते भोगावं लागतं. हे सत्य आहे. पण कित्येक जण पर्सनल लाईफच्या नावाखाली किंवा झाकली मूठ कशाला उघडा म्हणून कुढत घुसमटत आयुष्य जगत असतात. तेव्हा मी माझी व्यथा आणि कथा तुम्हाला सांगणार आहे आणि मनावरचा बोजा हलका करणार आहे. असं म्हणून मॅडमनी आपला पूर्व इतिहास सांगायला सुरुवात केली. माझं नाव सविता सरपोतदार. घरामध्ये थोरली. तब्बल 14 वर्षांनी बाळ म्हणजे माझा भाऊ त्याचा जन्म झाला. वंशाचा दिवा, म्हातारपणची काठी म्हणून आईवडिलांना आकाश ठेंगणं झालं. पण उशिरा जन्मल्यामुळे त्याचं पालन पोषण कोड कौतुक करता करता वडील निवृत्त झाले आणि मिळणाऱ्या पेन्शनमध्ये प्रपंचाची ओढाताण सुरू झाली. 14 वर्ष एकुलते एक, पण त्या अनुषंगानं लाड कौतुक मला भोगायला मिळालं. आणि मी SSCला असताना घरात पाळणा हल्ला. सगळ्यांचंच लक्ष बाळभोवती केंद्रित झालं आणि अप्रत्यक्षपणे उपेक्षा आली माझ्या वाट्याला. पण वयाबरोबर आलेल्या समंजसपणामुळे मी शोषिक बनले आणि हा बदल मी स्वीकारला. पुढे मी BA BEd झाले आणि एका चांगल्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीला लागले. तिकडे बाळ कलाकालानं वाढत होता. त्याच्या गरजाही वाढत होत्या. त्याचं भावी आयुष्य उज्ज्वल व्हावं म्हणून अपेक्षाही वाढत होत्या. कॉन्व्हेंट स्कूल, त्याची जबरदस्त फी, महागडे युनिफॉर्म्स, स्कूल बसचं भाडं, या सगळ्या गोष्टींचा खर्च वडिलांच्या पेन्शनमध्ये भागत नव्हता. पण मग मी नोकरीला लागले आणि माझा सगळा पगार त्यात खर्च होत होता. बाळच्या भविष्याच्या काल्पनिक चित्रासाठी माझ्या भवितव्यावर आपण बोळा फिरवतोय हे त्यांना समजत नव्हतं. माझं लग्नाचं वय उलटून चाललं तरी त्याबद्दल घरात चकार शब्द निघत नव्हता, कारण माझ्या रूपानं मिळालेलं पैशाचं झाड दुसऱ्याच्या दारात लावायला आई वडील वेडे नव्हते. बाळचं पालनपोषण आणि शिक्षण, माझी असमर्थता आणि तुझं कर्तव्य यामध्ये मला भावनिक ब्लॅकमेल करणं चालू होतं. त्यामुळे मला लग्न करायला सवडच मिळाली नाही आणि मी बोलता बोलता एज बाद झाले आणि लग्नाच्या बाजारातनं बाजूला पडले.
बाळ जसजसा मोठा होत गेला तसतसं त्याचं अभ्यासातलं लक्ष उडालं आणि आईवडिलांच्या अंधप्रेमाचा तो गैरफायदा घ्यायला लागला. मलाही समजत होतं, दिसत होतं. पण मी त्याच्या विरुद्ध काही सांगायला गेले तर त्यातनं विपरीत अर्थ काढून भांडणं व्हायला लागली. परिणामी त्यांनी शाळा सोडली आणि त्याच्या शिक्षणाचा समारोप झाला. मग त्याच्या डोक्यात धंद्याचं खूळ शिरलं आणि धंद्यासाठी भांडवल म्हणून मी त्याला पैसा पुरवावा अशी मागणी सुरू झाली. धंद्याचा काही अनुभव नाही, त्याच्यासाठी काही पार्श्वभूमी नाही, त्यासाठी लागणारी चिकाटी आणि कठोर परिश्रम करायची तयारी नाही, अंगात कौशल्य नाही. तेव्हा धंदा हा माझ्याकडनं पैसे उकळण्याचा बहाणा झाला. ते पैसे बाईक, मोबाईल, हॉटेलिंग आणि चैनीत उडवले जायला लागले. मी प्रामाणिकपणे कष्ट करून मिळवलेला पैसा अशा प्रकारे खर्च होऊ लागल्याचं बघून मला कमालीचं दुःख होत होतं. भरलेला खिसा, रिकामं डोकं आणि रिकाम टेकडे मित्र, त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. त्यांनी निर्माण केलेले कर्जाचे डोंगर आणि पाडलेले खड्डे बुजवणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. आईवडील त्रयस्थपणे बघ्याची भूमिका घेऊन बघत होते. मी माझ्या पायावर उभी होते. माझं लग्नाचं वय होतं, पण माझ्या लग्नाचा विचार त्यांच्या डोक्यात शिरला नाही. पण बाळचं 18वं संपून 19वं सुरू झालं आणि त्याच्या लग्नासाठी आईवडील उतावळे झाले. कारण काय तर म्हणे एकदा त्याच्या पायात लग्नाची बेडी अडकवली की तो आपोआप सुधारेल. या खुळचट कल्पनेप्रमाणे त्याचा विवाह झाला आणि संकटात भर पडली. भाऊजाई त्याच नेचरची मिळाल्यामुळे 2 हातांनी होणारी उधळपट्टी आता 4 हातानं व्हायला लागली. मग मला उशिरा शहाणपण सुचलं, कारण ही मंडळी कुबेरालाही भिकेला लावणारी आहेत. तेव्हा आम्ही त्यांच्यापासून सुटका करून घेतली आणि स्वतंत्र फ्लॅट घेऊन राहायला लागले. तोपर्यंत मी 50शी ओलांडली होती, पण तिथेही मला बाळाचा त्रास व्हायला लागला. शेवटी वकिली सल्ल्यानं पोलिसात तक्रार देऊन रीतसर वर्तमानपत्रात नोटीस देऊन मी त्याच्याशी संबंध तोडला आणि मग माझं एकाकी जीवन सुरू झालं. पण परमेश्वर दयाळू आहे. त्याने डायबिटीज, ब्लड प्रेशर इत्यादी व्याधी सोबतीला पाठवल्या आहेत आणि मदतीअभावी मी या वृद्धाश्रमात भरती झाली आहे. कशी काय वाटली माझी स्टोरी? मॅडम दीर्घ सुस्कारा सोडत म्हणाल्या, मॅडम ही तर ट्रॅजेडी आहे. टू मच अँड हॉरिबल. पण मॅडम तुमची परिस्थिती लौकिक दृष्टीनं बरी आहे. राहायला स्वतःचा फ्लॅट आहे, पुरेसं पेन्शन आहे, निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम तुमच्या हाताशी असेल. थोडक्यात काय तर तुमचा पाया मजबूत आहे. पेला किती रिकामा आहे त्यापेक्षा तो किती भरलेला आहे हे बघितलं ना की समाधान मिळतं. माझं म्हणाल तर माझ्याजवळ पेलाच नाही तेव्हा रिकामा भरल्याचा प्रश्नच नाही. फाउंडेशनच नाही तेव्हा माझा काटलेला पतंग झाला आहे. सगळंच अशाश्वत, अनिश्चित, निराधार आणि अंधार. पण तरीसुद्धा मी जीवनाबद्दल आशावादी आहे. मला नाही का तुमची व्यथा सांगणार? मॅडम उत्सुकतेनं म्हणाले. मॅडम माझं नाव माधव महाशब्दे. भावाने आणि आईने मिळून माझा लहानपणापासून सांभाळ केला. आईच्या निधनानंतर तोच माझा आधार झाला. मी कॉलेज जीवनापासून मैदानी खेळ आणि सामाजिक उपक्रमात स्वतःला झोकून दिल्यामुळे नोकरी, विवाह, संसार ह्या गोष्टीत मी अडकलोच नाही. समाजाचा संसार हा आपला संसार मानला, त्यामुळे जीवन शांत आणि निवांत नव्हतं. जरा निवांतपणा मिळाला की भावाच्या संसाराच्या घनदाट छायेत राहून त्याची लक्ष्मणाप्रमाणे सेवा केली. वृद्धापकाळामुळे भाऊ भाऊजाई यांचं निधन झालं आणि मी पोरका झालो, निराधार झालो. पण भावाला काही मुलबाळ असेल की? हो ना, आहे, एक मुलगी आहे, तिचं नाव विमल. खूप प्रेम केलं मी तिच्यावर. ती आता विवाहित आहे, तिला 2 मुलंही आहेत. भावानं त्यावेळी मुद्दाम 2 फ्लॅट शेजारी शेजारी घेतले की उद्देश मी जर विवाह केला तर मी त्याच्याजवळ असावं. पण त्याची ती इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. मला कुठल्याही प्रकारचं इन्कम नसल्यामुळे भाऊच माझं पालन पोषण करत होता. पण मग त्यांच्यानंतर पुतणीची तुमच्या बाबतीत काय भूमिका राहिली? भावानं मृत्यूपत्राद्वारे 2 फ्लॅट तिच्या नावावर केलेत आणि माझ्या राहण्याची आणि पालन पोषणाची जबाबदारी तिच्यावर टाकली. पण ती परावलंबी असल्यामुळे जावयानं 2 फ्लॅट विकले आणि मी रस्त्यावर आलो. तिने महिना 5,000 द्यायचं कबूल केलंय. मी कुठेही कसंही राहावं असं सांगितलं, म्हणून मी या वृद्धाश्रमात आलो आहे.
माधवरावांनी आपली कर्मकहाणी थोडक्यात कथन केली. माधवराव, आत्तापर्यंत वाटत होतं की या जगात सगळ्यात दुःखी मी आहे, पण तुमची हकीकत ऐकून मला माझी दया आणि लाज वाटायला लागली आहे. माधवराव, तुम्हाला भविष्य आहे पण भवितव्य नाही. तुम्ही उभे आहात पण पायाखाली तुम्हाला हक्काची जमीन नाही. समाजासाठी तुम्ही जगलात तरीही एकटे आहात हे ऐकून खूप दुःख झालं. नियती इतकी निष्ठुर असू शकेल, पण परमेश्वराजवळ तरी न्याय असेल ना. मॅडमचा कंठ दाटून आला. त्यांच्या स्थितप्रज्ञतेला न जुमानता त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. अशा परिस्थितीत सुद्धा हा मनुष्य चेहऱ्यावर प्रसन्नतेचे भाव ठेवून दुसऱ्याच्या दुःखाची काळजी करतो. आजच्या या स्वार्थी आणि आत्मकेंद्री जगात स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणाऱ्या निरांजनासारखे आहेत ते. आपण खूप छोटे आहोत. माधवराव हे उत्तुंग आहेत याची जाणीव मॅडमना झाली. अशा माणसासाठी आपल्याला जर काही करता आलं तर ते आपण आपलं भाग्य समजू या विचारात ते आपल्या खोलीवर पोहोचले. माधवराव सकाळी आश्रमाच्या पोर्चमध्ये बाकावर वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यांच्या मनात 2 दिवस मॅडम का दिसल्या नाहीत हेच विचार होते. तितक्यात आश्रमातली एक वृद्धा व्यवस्थापकाच्या टेबलासमोर आली आणि म्हणाली, अहो रेगे साहेब, पलीकडच्या रूम नंबर 5 मधल्या सरपोतदारबाईंना बरं नाही वाटत आहे. 2 दिवस त्या जेवल्यासुद्धा नाही आहेत. डॉक्टरांना बोलवा तुम्ही प्लीज. हे ऐकून माधवरावांना धक्का बसला. अहो काय झालंय काय त्यांना? तुम्ही हे आज का सांगताय? अहो वाटलं असेल सर्दी पडसं. नेहमीचंच समजून फार मनावर घेतलं नाही, पण आजही त्या झोपूनच आहेत म्हणून मी त्यांच्या कपाळाला हात लावला तर त्यांना ताप भरलाय. म्हणून मी लगेच आले इथे व्यवस्थापकांच्या कानावर घालायला. नाही, हे बरं केलं तुम्ही. असं म्हणून माधवराव तडक त्यांच्या खोलीवर गेले. सविता मॅडम, काय होतंय तुम्हाला? आणि मला निरोप का नाही पाठवलं तुम्ही? अहो वाटलं असेल किरकोळ. म्हटलं तुम्हाला कशाला त्रास? अहो किरकोळ का फुटकळ हे आपण कोण ठरवणार? असं म्हणून त्यांनी आपला हात त्यांच्या कपाळावर ठेवला. अहो चांगलाच ताप भरलाय मॅडम. डॉक्टर येतील आता, मग बघूयात काय करायचं ते. डॉक्टर भालेराव आले. ते आश्रमाचे डॉक्टर. आठवड्यातून 2 दिवस त्यांची आश्रमाला व्हिजिट असते, पण ती आज नव्हती. फोन केल्यामुळे त्यांना यावं लागलं. त्यांनी मॅडमना तपासलं. टेम्परेचर 102च्या पुढं होतं. डॉक्टर, काय झालं आहे सविताबाईंना? माधवरावांनी काळजीयुक्त स्वरात विचारलं. ताप बराच आहे, पण तो नेमका कशाचा आहे याच्या टेस्ट केल्याशिवाय निदान करता येणार नाही. शिवाय 2 दिवस त्यांनी काही खाल्लेलं नाही, त्यामुळे सलाईन लावावं लागेल. हे बघा, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवू, पण त्यांच्याजवळ 24 तास कोणाला तरी थांबावं लागेल. हे बघा रेगेसाहेब, मॅडमला तुम्ही हॉस्पिटलमध्ये हलवण्याची व्यवस्था करा. मी थांबतो त्यांच्याजवळ. हॉस्पिटलमधल्या नर्सच्या मदतीनं त्यांचं सगळं काही करता येईल. बाकीची धावपळ करायला, रात्रीचं थांबायला मी आहेच. काय हरकत नाही. नाहीतरी आश्रमाच्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे एखादा मनुष्य स्पेअर करणं शक्यच नव्हतं, व्यवस्थापक रेगे म्हणाले. ॲम्ब्युलन्स बोलवून सविता मॅडमना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. सलाईन लावण्यात आलं. सगळ्या टेस्ट पार पडल्या. प्रत्येक वेळी माधवराव जवळ थांबून धीर देत होते. सुदैवानं गंभीर असं काही निघालं नाही. व्हायरल इन्फेक्शनमुळे असं घडलं हे निदान झालं. औषधोपचार, इंजेक्शन्स यामुळे 3ऱ्या दिवशी सविता मॅडमचा ताप उतरला आणि माधवरावांचा जीव भांड्यात पडला. ते 4ही दिवस माधवराव सविता मॅडमबरोबर थांबले होते. त्यांची सोय जनरल वॉर्डमध्ये केली असल्यामुळे ते कॉटच्या शेजारच्या खुर्चीत बसून असायचे. त्यांना काय हवं काय नको ते बघायचं, वेळेवर गोळ्या द्यायच्या आणि रात्रीच्या वेळी बाहेर वेटिंगमधल्या बेंचवर झोपायचं. त्यातूनही रात्री 3-4 वेळा उठून ताप पाहायचा. हे सगळं सविता मॅडम अनुभवायच्या. आपलं आणि त्यांचं कुठलंही नातं नसताना किंवा त्यांच्यावर आपली कुठलीच नैतिक जबाबदारी नसताना अगदी जीवाभावाच्या माणसाप्रमाणे माधवरावांची सेवा बघून त्यांना कुचंबल्यासारखं वाटायचं आणि हळहळही व्हायची. त्यांचा हा आजार औषधोपचारापेक्षा माधवरावांच्या निर्व्याज आपुलकीनं आणि सहवासानं बरा झाला असं त्यांना स्वतःला मनापासनं वाटत होतं. त्या पडल्या माधवरावांचा विचार करत होत्या. आयुष्यभर इतरांची सेवा करणारा, दुसऱ्यांसाठी जगणारा, पुतणीवर पोटच्या मुलीप्रमाणे प्रेम करणारा, पण त्या पुतणीनं काकांना वाऱ्यावर सोडावं.
नाही पेन्शन, नाही उत्पन्न, नाही गाठीला पैसा, ना राहायला जागा, खायला अन्न. अशा परिस्थितीत हा मनुष्य जर उभ्याचा आडवा झाला तर त्याची काय अवस्था होईल, ह्या कल्पनेनं त्यांना शहारून यायचं. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की दोन निराधार एकत्र आले तर एकमेकांच्या आधारानं आणि प्रेमाच्या ओलाव्यावर उर्वरित आयुष्य सुखाचं होईल. आपल्याकडे राहायला जागा आहे, आर्थिक पाठबळ आहे, तर त्यांच्याकडे निरोगी शरीर, स्वच्छ मन आणि निस्वार्थ सेवावृत्ती आहे. थोडक्यात काय तर थोडक्यात आपल्याला हवं ते त्यांच्याकडे आहे आणि त्यांना ज्याची गरज आहे ते आपल्याकडे आहे. हा विचार मनात येताच त्यांनी हा प्रस्ताव माधवरावांच्या पुढे ठेवायचा निर्णय घेतला. उद्या हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळणार होता. माधवराव रोजच्याप्रमाणे आश्रमात जाऊन स्नानादी विधी उरकून सविता मॅडमसाठी फळं आणि बिस्किटं घेऊन आले होते. गुड मॉर्निंग सविता मॅडम. काल रात्री गाढ झोपला होतात तुम्ही, 2 वेळा मी बघून गेलो बरं का. अहो मग उठवायचं नाही का? कशाला? अजून 2 दिवस इथेच राहायचा विचार आहे का काय तुमचा? अहो तेवढ्याच तुमच्याशी गप्पा, तुमचा सहवास मिळाला असता. अहो त्यासाठी अख्खा दिवस आहेच की. अहो हॉस्पिटलमधला एकांतवास आश्रमात कसा मिळणार? बरं ते जाऊ द्या. माधवराव, माझी तुम्हाला एक विनंती आहे, ती तुम्ही मान्य कराल? आता एवढं तुम्ही माझ्यासाठी करताय ना, मग तेवढी गोष्ट माझ्यासाठी करा. सविता मॅडम ठाम शब्दात म्हणाल्या. अहो मॅडम, हे काय विचारणं झालं का? वाटेल ते सांगाव. तुमच्यासाठी ते करायला मला आनंद होईल. मग द्या वचन. असं म्हणून त्यांनी आपला तळहात त्यांच्या पुढे धरला. माधवरावांना आपला हात त्याच्यावर ठेवणं भाग होतं. द्या, दिलं वचन, बोला आता. मग इथून पुढे तुम्ही माझ्या नावापुढे मॅडम ही उपाधी न लावता फक्त ए सविता असं म्हणायचं. अहो पण मॅडम, पुन्हा म्हणालात मॅडम. बरं बाबा, सविता. आता खुश? अहो जिभेला लागलेलं वळण असं एकदम बदलता नाही येत, पण मी प्रयत्न करीन. छान. आता दुसरी एक इच्छा. ती कोणती? आपण आश्रमाचा निरोप घेऊन एकमेकांच्या सहवासात गृहस्थाश्रम स्वीकारायचा. एकमेकांच्या आधारानं राहायचं आणि एकमेकांसाठी जगायचं. ध्यानी मनी आणि कल्पना नसताना सवितानं हा विषय काढल्यामुळे माधवरावांना एक गोड धक्काच बसला. काय बोलावं हे त्यांना समजेना. एक मात्र खरं होतं की सविता मॅडमची ओळख झाल्यापासून माधवराव त्यांच्यात गुंतत होते. त्यातूनच आपलेपणा, प्रेम निर्माण झालं. ज्याप्रमाणे खडकात किंवा भिंतीत उगवलेल्या झाडाचं मूळ ओलाव्याच्या दिशेनं धावतं, तद्वत माधवरावांची अवस्था झाली. मॅडम, सॉरी सविता. सविता, माझी सगळी परिस्थिती तुला माहिती आहे, तरीसुद्धा तू हा प्रस्ताव माझ्यापुढे मांडलास याचं आश्चर्य वाटतंय मला. माधवराव, माणसाच्या जीवनात फक्त पैसा, अडका आणि संपत्ती ह्या गोष्टी म्हणजे सर्वस्व नव्हे. साधन म्हणून त्याची आवश्यकता असते, पण ते म्हणजे साध्य नाही. तसं पाहिलं तर तुम्ही काय, मी काय एकटेच आहोत. हा देहसुद्धा आपला नाही. जग सोडताना हा देह इथे टाकून जावं लागतं. आपल्या बाबतीत देहाचं मिलन महत्त्वाचं नाही आहे, ती अवस्था आपली कधीच संपली आहे. तेव्हा आपलं मनोमिलन महत्त्वाचं. मॅडम भावना विवशून बोलत होत्या. तरीसुद्धा सविता, समाजाचं काय? कोणता समाज? जो समाज आपल्यासारख्या वृद्धांना झिडकारतो, नाकारतो, बोझा समजतो, अडगळ समजतो, उपकाराची फेड अपकारानं करतो, शेवटपर्यंत त्याचा आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण करतो. ज्यावेळी वृद्धांना आधाराची, सहानुभूतीची आवश्यकता असते, त्यावेळी त्याच्यावर वृद्धाश्रमात राहायची वेळ येते. तो समाज, त्याचा का विचार करायचा आपण? सविता, तुझं सगळं म्हणणं खरे आहे, मला ते मान्यही आहे. पण ह्या वयात आपण कुठल्या नात्यानं एकत्र राहणार? पाश्चात्यांच्या सगळ्या गोष्टींचं आपण अनुकरण करतो, फक्त याच बाबतीत आपले विचार बुरसटलेले आहेत. आपण रीतसर विवाह करू आणि पती पत्नी म्हणून समाजाच्या नाकावर टिच्चून एकत्र राहू. सविता मॅडम निश्चयी स्वरात म्हणाल्या. हां मग ठीक आहे, असं घडलं तर मला आनंद आहे. नाहीतरी आपण दोघंही या वयात ज्येष्ठ कुमार आणि कुमारिका आहोत, तेव्हा वधूवर आहोत. पण सविता, आपण आपला विवाह गुपचूप किंवा एखाद्या देवळात नाही करायचा, तर वाजत गाजत साजरा करायचा. मी आजच माझ्या मित्रमंडळींना आणि आश्रमाच्या विश्वस्तांना आणि आश्रमातल्या वृद्धांना ही सगळी माहिती सांगतो. आता माधवरावांचा उत्साह तरुणाला लाजवेल असा होता. या क्रांतिकारी निर्णयामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, पण त्याचबरोबर आनंदही झाला. आश्रमात नवचैतन्याचं मंगल वारं व्हायला लागलं.
80 वर्षांचे गोडसे आजोबा वरबाप तर आजी वरमाई झाल्या. तर कुलकर्णी आजोबा आजींनी सविताला आपलं मातृपितृत्व बहाल केलं. काही वरपक्षात तर काही वधूपक्षात सामील झाले. आश्रम पानाफुलांनी सजवण्यात आला. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळी काढण्यात आली. दिव्यांच्या माळा लुकलुकत होत्या. दारात सनईचे मंगलस्वर वातावरणात पावित्र्य आणत होते. संपूर्ण विवाह समारंभ वैदिक पद्धतीनं साजरा केला. मित्रमंडळी आणि आश्रमातल्या सगळ्यांना मिष्टान्नाचं भोजन देण्यात आलं. संध्याकाळी 5 वाजता वधूवरांना निरोप देण्यासाठी आजी आजोबांची प्रवेशद्वारावर गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद मिश्रित विरहाच्या भावना दिसत होत्या. व्यवस्थापक रेगे यांनी माधवरावांच्या हातात एक पत्र दिलं आणि सांगितलं की संचालक मंडळानं सविताताई आणि माधवराव यांची संचालक मंडळात निवड केलेली आहे. तेव्हा ते आता घरी जात असले तरी पुन्हा पुन्हा आश्रमात येणार आहे. त्याबद्दल उभयतांचं हार्दिक अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला. मग मात्र माधवराव आणि सविताला कृतज्ञतेचे अश्रू आवरताच आले नाहीत. मित्रांनो, कशी वाटली कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळात, परिवारात, नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. पुन्हा भेटूयात वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.